स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण इम्पॉर्टंट असे प्रश्न पाहणार आहोत परीक्षेच्या उद्दिष्टाने। आपण जी सिरीज सुरू केलेली 700+ प्रश्नाची, त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड प्रश्न TCS पॅटर्न नुसार पण पाहायला मिळतील आणि विचारलेले प्रश्न पण पाहायला मिळतील। आज आपण 161 वा प्रश्न पाहणार आहोत। आतापर्यंत आपले 160 प्रश्न झालेले, ज्यांना पाहिले नसतील त्यांना पाठीमागे जाऊन पहा। 160 प्रश्न हे झालेले। आज आपण 161 वा प्रश्नापासून सुरू करू। 1526 मध्ये भारतात मुघल साम्राज्य कोणी स्थापन केले? पर्याय क्रमांक ड बाबर। बाबर हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक आहे। तो तैमूर, पा महत्त्वाचे नाव लक्षात राहू द्या, तो तैमूर त्याच्या वडिलांच्या बाजूने आणि जंगेज खान त्याच्या आईच्या बाजूने यांचा वंशज होता। त्यांचे मूळ नाव जहीरुद्दीन मोहम्मद होते। पुढचा प्रश्न पहा। सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? पर्याय क्रमांक क कृष्णा। 26 दरवाजे असलेला जगातील सर्वात मोठे दगडी बांध लालगोंडा जिल्ह्यात स्थित नागार्जुन धरण कृष्णा नदीवर बांधले आहे। टिंबटिंब या दिवशी सिराज उद-दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात प्लासीची लढाई झाली। पर्याय क्रमांक अ 23 जून 1757। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1757 ची प्लासीची लढाई जिंकली होती। कधी जिंकली होती? 1757। म्हणजे काय त्याचं महत्त्वाचं आपलं हेच प्रश्नात जे आहे ते 23 जून 1757 रोजी ही लढाई झाली होती। बेरी टिंबटिंबाच्या कमतरतेमुळे होतो। पर्याय क्रमांक क थायमिन विटॅमिन B1। तर बेरी ही थायमिनची कमतरता आहे, ज्याला सामान्यतः आपण का म्हणतो विटॅमिन B1 म्हणून ओळखले जाते। भारत छोडो ठराव 1942 ने शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक जनसंघर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिला। या संघर्षासाठी करा किंवा मरो चे मंत्र कोणी दिला? पर्याय क्रमांक ब महात्मा गांधी। गांधीजींनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनात, कोणत्या भारत छोडो आंदोलनात ही घोषणा अस्तित्वात आली? महत्त्वाचं बरं का, याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो। भारत छोडो आंदोलनात ही घोषणा अस्तित्वात आली। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल काँग्रेसने 9 ऑगस्ट 1942 रोजी घोषणा केली। तारीख महत्त्वाची पण आहे। TCS पॅटर्न नुसार हे तुम्हाला कधीही प्रश्न विचारू शकतात। हे सगळं तशाला तसं प्रश्न येणार नाही। मी परत सांगतो तुम्हाला, कोणतेही PYQ घ्या तुम्ही, TCS पॅटर्न नुसार मी सांगतो तशाला तसा प्रश्न येणार नाही, पण अपडेटेड प्रश्न येणार तुम्हाला। म्हणजे त्याच्यामधलं काहीतरी एक तुम्हाला विचारणार, सिलेबस काही चेंज होणार नाही, याच्यामधलंच तुम्हाला काहीतरी विचारणार आहे ते। म्हणजे तुम्हाला तारीख तर विचारतील, नंतर मग त्यांचं काय कोणत्या भारत छोडो आंदोलनात ही घोषणा केली असं देखील विचारू शकता। म्हणजे तशाला तसं विचारणार नाही, किंवा हाच जर प्रश्न त्यांना विचारायचा असला तर एवढं भाषांतर चेंज करून करतील ते, तर एका वाक्यात तुम्हाला प्रश्न विचारतील। मग तुम्ही त्या ठिकाणी गोंधळून जायचं नाही। तुम्हाला बेस पक्का ठेवायचा आहे। काय झालं, कुठं झालं, किती तारखेला झालं, काय रोजी झालं, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे। मग आंदोलनाने भारत छोडोच्या घोषणा दिल्या। सुब्रतो कप, झीजर कप, रॉवर्स कप, ड्युरंड कप, संतोष ट्रॉफी आणि नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या सगळ्या ट्रॉफी एकाच याच्यामध्ये आल्या, सांगा। पर्याय क्रमांक ड फुटबॉल। डॉक्टर आंबेडकरांच्या मते कोणत्या मूलभूत अधिकार संविधानाच्या हृदय आणि आत्मा यांसारखे आहे? पर्याय क्रमांक क घटनात्मक उपायांचा अधिकार, अनुच्छेद 32। आता हे का बरं त्यांना असं म्हटलं हृदय आणि आत्मा? तर याचं महत्त्वाचं कारण समजून घ्या आपण। महत्त्वाचं कारण पहा, जेव्हा आमच्या किंवा आपल्या समजा कोणत्याही एक नागरिकाच्या, बरं का याचा शब्द समजून घ्या एवढा, कोणत्याही नागरिकाच्या किंवा आपल्या जेव्हा कोणत्याही अधिकारांचं उल्लेखन होते, पहा अधिकारांचे उल्लेखन होते, तेव्हा आम्ही म्हणजे आपण सर्वजण न्यायालयामार्फत त्यांच्यावर उपाय शोधू शकतो। न्यायालयामार्फत बरं का, स्वतः कशामध्ये? अनुच्छेद 32 नुसार। जर तो मूलभूत अधिकार असेल, पहा महत्त्वाचं पहा, जर तो मूलभूत अधिकार असेल तर आपण थेट सर्वोच्च न्यायालय किंवा राज्याच्या उच्च न्यायालयात जाऊ शकतो। डायरेक्ट आपण जाऊ शकतो भाऊ, कधी? अनुच्छेद 32 नुसार। पुढचा प्रश्न पहा। तराईंच्या पहिल्या लढाईत इसवी सन 1192 कोणी कोणाचा पराभव केला? इसवी सन 1192 1191 हे येतं प्रश्नामध्ये।
पर्याय क्रमांक ब मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. विधेयक जे मनी बिल आहे की नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो? पर्याय क्रमांक अ लोकसभेचे अध्यक्ष. कलम 110(3) मध्ये नमूद केल्याप्रमाणे विधेयक हे मनी बिल आहे की नाही कधी कलम 110(3) मध्ये आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. 1773 मध्ये बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले? 1773. पर्याय क्रमांक क वॉरन हेस्टिंग्ज. भारतीय संविधानानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या टिंबटिंब वर्षी. पर्याय क्रमांक ड 65. आता याचं महत्त्वाचं समजून घ्या. राज्य घटनेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाहीये, परंतु या संदर्भात पुढील तरतूद केल्या आहेत. तो ती वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पद धारण करेल. अर्धन्यायिक सार्वजनिक प्राधिकरणास त्याच्या अनिवार्य कर्तव्य बजावण्यास भाग पाडणारी सर्वोच्च न्यायालयाची कोणती रीट आहे? पर्याय क्रमांक क मेंडामस. बंगालची कायमधारा जमीन महसूल सेटलमेंट कोणी सुरू केले? बंगालची कायमधारा जमीन महसूल सेटलमेंट कोणी सुरू केले? इम्पॉर्टंट प्रश्न बरं का, परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा आहे, भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. पर्याय क्रमांक ब लॉर्ड कॉर्नवालिस. कायमधारा पद्धत. आता कायमधारा पद्धती ही ब्रिटिश भारतात असलेल्या बंगालमध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जमीन महसूल गोळा करण्यासाठी सुरू केलेली पद्धत होती. टिंबटिंब ही घटनाबाह्य संस्था आहे. कोणती? घटना बाह्य म्हटले बाह्य आहे. पर्याय क्रमांक अ नीती आयोग. कोणत्या घटना दुरुस्तीत कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग 9 पंचायत राज व्यवस्था समाविष्ट केली? पर्याय क्रमांक ड 73वी घटना दुरुस्ती 1993 मध्ये. सत्तेचे विकेंद्रीकरण. भारतातील सर्व ग्रामीण भागात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था निर्माण करून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे उद्दिष्ट 73वी घटना दुरुस्तीत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते? पर्याय क्रमांक ड लोकसभा अध्यक्ष. टिंबटिंब हे एका विशिष्ट कालावधीत मोजलेल्या देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य आहे. ही एक व्याख्या आहे. ते व्याख्याचं या ठिकाणी सांगितलेले टिंबटिंबानुसार प्रश्न विचारले आहे. पर्याय क्रमांक अ सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP. आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि उष्ण ग्रह कोणता आहे, ज्याला पहाट आणि संध्याकाळचा तारा देखील म्हणतात? पर्याय क्रमांक अ शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. ते पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. त्याला पृथ्वीचे भागिनी ग्रह, पृथ्वीचा जुळा सकाळचा तारा आणि संध्याकाळचा तारा म्हणतात. हरित ग्रह परिणामामुळे हा सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. सर्वात उष्ण. पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो, जो सूर्यापासून हानिकारक अतिनील किरणे शोषून घेतो? पर्याय क्रमांक क सीतांबर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे? आता हा एवढा बेसिक प्रश्न आहे ना, एवढा बेसिक प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला माहितीच पाहिजे. पर्याय क्रमांक कलम 17. अस्पृश्यता कायदा अधिक मजबूत करण्यासाठी संसदेने 1955 मध्ये, महत्वाचं बरं का, महत्वाचं लक्षात राहू द्या, 155 मध्ये अस्पृश्यता गुन्हा कायदा मंजूर केला. तथापि हा कायदा पुढील सुधारणा करण्यात आली आणि 1976 वर्ष नागरी हक्क कायदा 1955 संरक्षण नामांतर. आतापर्यंत आपले 180 प्रश्न झालेले आहेत. ज्यांना पाहिले नसन तर पाहून घ्या. आपण परीक्षेच्या अगोदर 700+ प्रश्न अपडेटेड TCS पॅटर्न नुसार हे सगळं घेणार आहोत. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.